नवरा बायकोच्या नात्यात रोजचे व्यवहार, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य सुरळीत पार पडत असली तरी अनेकदा मनातल्या भावना मात्र अबोल राहतात. घर चालतं, मुलं सांभाळली जातात, निर्णय घेतले जातात, पण आपण कसे आहोत हा साधा प्रश्न विचारायची जागा हळूहळू हरवते. बाहेरून सगळं ठीक दिसत असतं, मात्र आत कुठेतरी एक रिकामी पोकळी तयार होत जाते. बहुतेक वेळा भावना न बोलण्यामागे भांडणाची भीती असते. समोरच्याला वाईट वाटेल, गैरसमज होईल किंवा वातावरण बिघडेल या भीतीने नवरा बायको स्वतःलाच शांत करतात. आता कशाला विषय काढायचा असं म्हणून मनातल्या गोष्टी गिळून टाकल्या जातात. पण या न बोललेल्या भावना मनात साचत जातात आणि कालांतराने त्या राग, उदासीनता किंवा दुराव्यात बदलतात. अपेक्षा हा आणखी एक महत्त्वाचा पण दुर्लक्षित विषय आहे. दोघांनाही एकमेकांकडून काही ना काही अपेक्षा असतात, पण त्या स्पष्टपणे मांडल्या जात नाहीत. समोरचा आपोआप समजून घेईल असं वाटत राहतं. जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा निराशा वाढते आणि तुला कधीच माझी कदर नाही अशा भावना जन्माला येतात. संवाद थांबतो तेव्हा नातं लगेच तुटत नाही, पण त्यातली ऊब कमी होत जाते. एकाच घरात राहूनही दोन माणसं हळूहळू परकी होऊ लागतात. बोलणं कमी झालं की स्पर्श, आपुलकी आणि विश्वास यांच्यावरही परिणाम होतो. शांतता दिसायला सुरक्षित वाटते, पण हीच शांतता नात्यासाठी सर्वात धोकादायक ठरू शकते. खरं तर संवाद म्हणजे तक्रार करणं किंवा दोष काढणं नाही, तर स्वतःला समजून घ्यायला आणि समोरच्याला समजून घेण्यासाठी दिलेली संधी आहे. भावना शांतपणे योग्य शब्दांत मांडल्या तर वाद न होता जवळीक वाढू शकते. वेळ काढून मन मोकळं करून केलेली थोडीशी बोलणी अनेक गैरसमज दूर करू शकतात. नवरा बायकोच्या नात्यात प्रेम टिकवण्यासाठी फक्त एकत्र राहणं पुरेसं नसतं, तर एकमेकांशी मनापासून बोलणं तितकंच गरजेचं असतं. न बोललेलं सत्य जितकं लवकर व्यक्त होईल तितकं नातं हलकं, स्पष्ट आणि मजबूत होईल. संवाद ही गरज आहे, कमकुवतपणाची निशाणी नाही, हे दोघांनीही समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.